कथित बेकायदेशीर व अन्यायकारक सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन तीव्र झाले आहे। या प्रकल्पाविरोधात 5 जुलै रोजी आमरण उपोषण करण्यात आले होते। त्यावेळी आमदार अशोकराव माने आणि खासदार धैर्यशील माने यांनी प्रकल्प थांबवण्याची हमी दिली होती। तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन गावाच्या विकासासाठी गटातील 7 एकर जागा सोडून प्रकल्प राबविण्याचे ठरविण्यात आले होते। 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळ्यानंतर विश्वजित माने यांनी डिझेलचा कॅन घेऊन ग्राम सचिवालय कुंभोज समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र उपस्थित आघाडीचे गटनेते किरण माळी, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासाहेब ढोणे, जवार कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, पोलीस पाटील मोहम्मद पठाण आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वेळीच हस्तक्षेप करून अनर्थ टाळला। स्थानिकांचा आरोप आहे की या प्रकल्पामध्ये काही लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे। गावाच्या आणि समाजाच्या हितासाठी हा प्रकल्प थांबवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। प्रकल्प बंद पडला, 2 महिने काम बंद पडलं होतं। डिपार्टमेंटला काम बंद पडल्यानंतर फोन करायचे गावातले कोणी तर कार्यकर्ते किंवा गावातलं पाणी पुरवठा असेल किंवा काही तर नागरिक असतील यांनी जाऊन सांगितले की आम्हाला प्रकल्प पाहिजे, आम्हाला लाईट पाहिजे। पण ऑलरेडी कुंभोजला 4 मेगावॅटचाच प्रोजेक्ट आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही। त्यांनी बळजबरीनं आपल्या गावावरती लादल्यात। उद्या गावाची नगरपालिका झाली किंवा काय झालं, अग्निशामक दलाच्या गाड्या लावायच्या कुठं? याला जागा आहे काय? आत्ता जर ग्रामपंचायतीपाशी एक गाडी आली की दुसरी गाडी येत नाही, ट्रॅफिक जाम होतंय। पुढचा भविष्याचा गावचा विचार आहे काय कुणाला? या विचारानं आम्ही त्या जागेसाठी लढत आहे आणि त्यातली कलेक्टर साहेबांच्या सोबत खासदार साहेबांनी बैठक लावली होती। त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की 7 एकर जागा सोडतो, कॉन्ट्रॅक्टरने सांगितले होते आणि तशी मंजूर पण झाला होता। पण कॉन्ट्रॅक्टरनं काय हुकुमशाही चालू केलेली आहे, प्रशासनाचं काय ऐकायचं नाही। खासदार आमदारांनी विरोध केलेला असताना तर त्याला दुसरी जागा नको आहे, त्या जागेवरती सौर ऊर्जेवरती किरण पडतात असं त्याचं मत आहे की दुसरीकडे बाहुबलीकडे घ्या म्हणलं, दुसरीकडे घ्या। नेजमध्ये जागा 35 एकर नाव करून घेतल्या, त्या जागेवरती करा, तर त्या जागेवरती ऊन पडत नाही, त्या जागेवरती सूर्यप्रकाश बरोबर व्यवस्थित पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ती जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत माझा इशारा आहे त्यांना, 21 तारखेला आज जर स्वातंत्र्य दिनादिवशी जर मला न्याय मिळत नसेल तर 21 तारखेला तिथं डायरेक्ट फास लावून घेण्यात येईल त्या जागेवरती। एवढा प्रशासनानं इशारा आहे मला।